नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला आणि सृजनशीलतेला चालना देणाऱ्या श्री वसंतराव चौगुले इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान व कला प्रदर्शनाचं भव्य आयोजन करण्यात आलं. या प्रदर्शनाचं उद्घाटन प्रमुख पाहुणे योगेश देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं. लोकनेते लक्ष्मीभाऊ जगतापांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, अटल चॅरिटेबल फाउंडेशन आयोजित अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. नवी सांगवीतील PWA मैदानावर झालेल्या या शिबिरात एकूण 1,21,523 नागरिक सहभागी झाले. शिवाजी विद्यापीठात गणित अधिविभागात 3 मार्चपासून नॅशनल कॉन्फरन्स ऑन ॲप्लिकेबल मॅथमॅटिक्स 2025 या विषयावर 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले. परिषदेचे उद्घाटन कुलगुरू डॉक्टर DT शिर्के यांच्या हस्ते होणार आहे. जे शेतकरी बाधित होत नाहीत अशा लोकांना सोबत घेऊन जिल्हावासियांची दिशाभूल करणारे आमदार सतेज पाटील यांनी विकासाला विरोध करण्यापेक्षा पालकमंत्री, मंत्री, आमदार म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी काय केलं याचं आत्मपरीक्षण करावं. राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील एका शाळेत छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळला म्हणून शाळेच्या मुख्याध्यापकाने 40 विद्यार्थ्यांना शिक्षा केल्याची घटना घडली. या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आकुर्डे महालवाडीत कुराण नावाच्या शेतातील गवताच्या माळावर अघोरी जादू टोण्याचा प्रकार उघडकीस आलाय. तरुणींना वश करण्यासाठी प्रेमवीराने अघोरी कृत्य केले असून बाबळीच्या झाडाला दाबणाने मुलीचा फोटो लटकवलाय. प्रभाग क्रमांक 12 मधील इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातील प्रबोधनी वाचनालय समोर रस्त्यावर मेन ड्रेनेज लाईन मध्ये मोठा चाकोप होऊन परिसरातील नागरिकांचे हाल सुरू होते. घरगुती शौचालय देखील बंद पाडल्याने अस्वस्थता निर्माण झाली होती. शक्तीपीठ महामार्ग समर्थक शेतकऱ्यांची एकजूट होत असून शनिवारी 8 तारखेला सकाळी 11 वाजता मार्केट यार्ड येथील मुस्कान लॉन येथे शक्तीपीठ महामार्ग समर्थनार्थ भव्य मेळावा आयोजित केलाय. महाराष्ट्रात अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. अवैध धंदे, खून, खंडणी, विनयभंग, महापुरुषाची विटंबना होत आहे. मात्र अशा घटनांबाबत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कठोर पावले उचलली जात नाहीत. इचलकरंजी महापालिकेचा तब्बल 1,043 कोटी रुपयेचा GST परतावा 2 वर्षापासून रखडलेला असून या मुद्द्यावर आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या पुढाकाराने हालचालींना वेग आलाय. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक पार पडली. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.